ह्या वर्षी आपण या झेंडूला काय वापरलं? आता ह्या झेंडूला आहे ना आपण यावर्षी यंदा ते ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ याचे 3 शेड्यूल झालेत. 3 वेळा झाले देऊन. हा, कार्बन किती गेलं असेल आत्तापर्यंत? कार्बन आतापर्यंत 6 लिटर गेलं. 6 लिटर आणि ग्रीन लाईफची बॅग ग्रीन लाईफची ते 6 किलो गेलं. 6 किलो गेलं. हम्म. अच्छा. काय फरक जाणवलं तुम्हाला नाही, ऑर्गॅनिक फरक आहे ना, कार्बन? ही जी आता टेम्परेचर मध्ये आहे ना झाडाची ग्रीनरी टिकून ठेवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे, याला फ्लावरिंग साठी ना, कळी निघण्यासाठी आपण कुठलं स्प्रे घेतलेलं नाही. तर त्यांनीच आहे ना, खालून जे आपण ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलं ना, त्यांनीच ही कळी निघालेली चांगल्यापैकी. मी आता आता तुम्ही तसं टेम्परेचरच्या हिशोबाने गळीत चांगलं निघते भाऊ. अच्छा. आता ह्या गावामध्ये भरपूर जणांची झेंडू आहे, बरोबर ना? आहेत ना आपल्या बरोबरचे बरेच जणांचे अच्छा. प्लॉट. त्यांना त्यांचे रासायनिक वर आहे. हो हो. अच्छा. काय समस्या आहे बाकी शेतकऱ्यांना? ना त्यांच्या गळी तर कमी थोडी आहे, तिच्यावर डावण्या बुऱ्या आहे, अटॅक आहेत असं. आता त्यांचे 2 तोडे झाले, आपले 1 तोडा एक्स्ट्रा झाला बुवा. डायरेक्ट. हो. अच्छा. किती किती माल निघाला आतापर्यंत? आता आपलं पहिल्या तोड्याला आहे ना, मी हाताळणी केली होती. बाजार नव्हते, जेमतेम बाजार असल्यामुळे का आपण काय केलं तर 90 किलो माल काढला होता फक्त मोठमोठा. हं. नंतर बाजार सुधारल्याच्या नंतर डायरेक्ट आपलं म्हणजे त्यावेळेला काहीतरी ना 45 कॅरेट गेले. म्हणजे 460 किलो माल गेला होता. आणि नंतर दुसऱ्या तोड्याला डायरेक्ट 510 किलो माल निघाला बरं. 22 हुंडीला. अच्छा. म्हणजे टोटल किती जाळे निघाले सरासरी? ते सरासरी मग बघा ना, ती जवळ-जवळ म्हणजे 125 कॅरेट निघाली जाळी. 125 कॅरेट हा. निघाले. आणि आपण जर बघितलं तर असं वाटत नाही का प्लॉट 2 2.25 महिन्याचा आहे. नाही, नाही. आता बघा ना, तुम्ही 2-3 दिवस अगोदरच तोडला तर बरोबर ना माल? हा. परत माल लागलाय एवढा. हा, आता एक आता रे 2-4 दिवसात थोडे आता हे आपल्या सण आहे ना, हं. रामनवमीचा उत्सव. असे सण सुद्धा बघूनच बा थोडंसं मार्केट हे होतं ना, या हिशोबाने थोडे करायचे. आणि तुम्ही कार्बन आणि ग्रीन लाईफ कसं सोडलं तर? ड्रीप वॉटर भिजत घातलं. हं. बॅलरमध्ये ते का तिथं बॅलर आहे, त्याच्यात हं. भिजत घातलं होतं. आणि नंतर मग ते पंपानी ड्रीप वॉटर सोडून दिलं. अच्छा. माझा एक प्रश्न आहे. आज शेतकरी 50-50 किलोचे खतं टाकते बरोबर का नाही? आहे ना. 4 किलोच्या बॅगीमध्ये मिळतो का हो रिझल्ट? भेटतो ना, मिळतो? भेटतो. काय रिझल्ट जाणवतो ग्रीन लाईफ दिल्यानंतर? झाडाची ग्रीनरी टिकून ठेवतोय. अटॅक येऊन देत नाही टेम्परेचरमध्ये पण. अच्छा. आता म्हणजे त्याच्याबरोबर आपण ते मागं तुम्ही आम्हाला सांगितलं होतं युनिटी म्हणून, ते आपण सोडलंय अर्धा लिटर. हां, युनिटी औषध आहे लिक्विड. हां, त्याच्याबरोबर आता ते नंतरच्या वेळेला ज्यावेळेला आपण मागवलं ना ग्रीन लाईफ पण ऑर्गॅनिक कार्बन, हं, हं. तर त्याच्याबरोबर आपण युनिटी दिलं होतं. म्हणजे झाड तुमचं आज त्याच्यामुळे ट्रेसमध्ये ट्रेसमध्ये नाही झाड नाहीये. असं. म्हणजे तसं पाहिलं तर आता आपल्या या प्लॉटच्या आजूबाजूला आहे का, हं. सर्व क्षेत्र मोकळे. बरोबर आहे. आपलंच फक्त इथं आत्ता सध्या बांधली. हं. एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा बाग टिकून राहिलेली आहे बा मी असं. म्हणजे फक्त ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन हां, लाईफमुळं. त्याच्यामुळं. नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. सुभाष रामदास फाफाळे, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आता आपण हा बघू शकतो झेंडूचा प्लॉट आहे. कोणती व्हरायटी? ही प्रिसिजनची साई सुपर म्हणून. ओके. आणि किती रोप आहे टोटल? ही याच्यात 22 हुंडी, म्हणजे 2200. सरासरी किती गुंठे येईल? सरासरी 13 ते गुंठे आहे अंदाजे. अच्छा. आणि लागवड करून किती दिवस झाले? लागवड करून आता ते 2 महिने झालेच म्हणायचे. शेती किती वर्षापासून करता आपण? शेती आता पहिल्यापासून शेतीच करतोय आपण. हो ना? हं. प्रमुख पिकं कोणकोणती असतात? पिकं आपली कशी आता कांदे असतात. आगातमध्ये असतात आपले मी साधारणतः आहे ना, याच्यात कांदे लावतो आपण आगातमध्ये. हं, हं. ऑक्टोबरमध्ये कांदे लावत असतो. कांदे लावले का ते काढल्याच्या नंतर डिसेंबरमध्ये जेमतेम बाजार मिळतात. त्याच्यामुळे ते परवडतं कांदे. आणि नंतर मग अशी तरकारी करायची, कधी फ्लावर, कधी झेंडू, चवळी, टोमॅटो अशी पिकं करत असतो अदलून-बदलून. आपण जर आता अल्ट्रावाईड मध्ये बघितलं तर हा माल बघा ना हो सर, तुमच्या मागे जर बघितलं आहे ना माल एवढा चांगला. ऊन आहे तरी तरी प्लॉट आता वगैरे. आता आज 2 दिवसांनी तोडायचं ना, तरी कम से कम 400 किलो माल निघेल. काय बोलताय? हो. एवढा माल? हा, निघणार गॅरंटी. अच्छा. मला हे सांगा आपल्याला माहिती कुठून भेटली होती? मी ते काय केलं, संध्याकाळचं आहे ना आपलं कामावर शेतातून गेलो का हं, मोबाईल पाहत असतो. मग हं, ते युट्यूबवरती आपल्या शेतीची माहिती वगैरे काय असेल ना, हं, हं. ते पाहत असतो. मग त्याच्यात मला ते दिसलं तुमचं ते हे. मग त्याच्यानुसार मी कॉन्टॅक्ट केलं आणि मग ते मागवले औषधं.
अच्छा, म्हणजे आज तुम्ही समाधानी आहे का एकदम? नाही आहे, समाधानी आहे. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना नाही, भाजीपाला त्यांनी असेल? पण थोडंसं याच्याकडे वळलं पाहिजे बुवा. अनुभव घेतला पाहिजे एकदा. नाही मग कळेल ना. आता मी स्वतः प्रत्यक्ष आहे का झाडाला या बागाला तर सोडलंच. हं, माझ्या घरापुढे आहे ना, अशी फुलांची झाडे गुलाबाची, एक शेवंतीचं रोप लावलं होतं, ते वाळलं होतं. मग हं. याच्यातलं 1 लिटर मी ना ड्रममधून भरून ते झाडांना ओतलं, तर ते झाडांचे ना पानगळ झाली होती, ती अख्खे परत हिरवेगार झाले आणि कळी निघाली त्याला. काय मग बोलताय? त्याच्यावरून मी अनुभव घेतला म्हणून मी परत रिप्लेस मागवलं ते. म्हणजे तुम्ही घरी पण अनुभव घेतला वापरून हां, पाहिलं. आपण आता कसं देवाच्या पूजेसाठी आहे ना, ते शेवंतीचं एक रोप लावलं होतं, गुलाबाची झाडे. हं, मग हं. तेव्हा झाडाला काय व्हायचं खत-पाणी नसते, पाणी वेळेत नसते. मग बरोबर. तिथं मी एकदा हे सोडल्याच्या नंतर याच्यातलंच 1 लिटर भरून नेलं आणि त्या झाडांना ओतून पाहिलं. पण रिझल्ट आपल्याला कशापासून भेटतात नेमकी ना, अंदाज घेण्यासाठी आपण तिथल्या झाडांना ओतून पाहिलं, तर बा तिथं रिझल्ट वाटले म्हणून मी परत मागवलं नाही. म्हणजे सहज प्रयोग करून बघितला तुम्ही. हां, असं. आज केमिकलवर काय समस्या राहिली नाही शेतकऱ्यांना? केमिकलवर समस्या आहे आणि महाग पण जास्त झाली. आजच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. म्हणजे ऑर्गॅनिकची शेतीची गरज आहे आज. गरज आहे. मग शेती पण केमिकलनी नापीक होत चालली, हं, हं. अशी विषय आहे ना. तर मुळी वगैरे एकदम ऍक्टिव्ह आहे मुळी चांगली. का? जमीन कशी आहे? भुसभुशीत झाली का? हां, भुसभुशीत आहे बघा ना. हे इथुरमुळे आलेले आहे. हं. आणि आपण जर बघितलं तर आता माल वगैरे वास, सुगंध पहा ना किती छान येऊ राहिला हं. फुलांचा. म्हणजे आता इथून पुढे आता तुम्ही कसं आहे, आता ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ हे परवडेबल आहे. बाजारभाव आपल्या हातात नसतात. बरोबर आहे. उत्पन्न जे काढणं आपल्या हातात आहे. आणि बाजारभाव आपल्या हातात नसतात. त्याच्यामुळं आणि त्यातून एवढं का खर्च थोडासा आटोक्यात राहतो मग. वरचा फवारणीचा खर्च कमी होतो. हां, हे असं होतंय. सोडल्यानंतर. हं. किती दिवसाला सोडतो सरासरी आपण? 15 ते 20 दिवसाला. कंटिन्यू सोडता? हां, 3 ॲप्लिकेशन झालेत त्याच्यावर. 3 मी ॲप्लिकेशन व्हिडिओ झाले. पाहिल्याच्या पुढे मागवलं ना. हं, 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 हं. असं. म्हणजे आज तुम्ही सर्व एकदम समाधानी आहे का? समाधानी आहे याची. आता इथून पुढे तुम्ही हेच तंत्रज्ञान वापरणार. हां, हे अधून-मधून घेणार ना आपण हे. आता आपण जर बघितलं तर हे बघा ना, जागी फुटवा किती मस्त आहे बघा ना. नाही, नाही झाड जागेवर आहे फुटवे. हे बघा ना, परत नवीन कळी वगैरे लागू राहिली बरोबर ना? कळी आहे. कळी समजा जर वगैरे आहे. तुम्हाला या तंत्रज्ञानाविषयी माहिती नसती भेटली तर आज प्लॉट कसा असता आपला? नाही थोडं ट्रेसमध्ये असतं बा. इतर खर्च वाढला असता केमिकलचा, खत औषध फवारणींचा. जास्त खर्च वाढला असता असं. आता साधारणतः 20,000-22,000 रुपये खर्च आहे. म्हणजे सगळं आपलं हे मल्चिंग, ड्रीप सगळं नवीन आहे ना यंदाचं या वावराचं. हं. रोपं ₹3 रोपं आहेत. मग ते सगळं जर कॅल्क्युलेशन काढलं तर मग ते सगळ्यात 20,000-22,000 रुपये खर्च आहे. हं. म्हणजे थोडक्यात हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर खर्च कमी होतो हो, का? हो. आज ज्या मार्केटमध्ये भरपूर लिक्विड आहे, वॉटर सोल्युबल नाही, झाली. नाही. खतं तशी भरपूर आहेत बरं का. हं. पण ती महाग पण आहे तेवढी. काय फरक आहे ऑर्गॅनिक कार्बन आणि बाकी लिक्विडमध्ये? नाहीतर बाकी लिक्विडचं आणि त्याचं आहे ना आता थोडा फरक पडतोच ना. असं आहे. खर्च वगैरे कमी. खर्च त्याचा आता 1 किलो खत घ्यायला गेलं आपण तर ₹200-250 लागतात. बरोबर. आणि स्टँडर्ड कंपनीचं घ्यायला गेलं तर ₹500 किलोचे पण खत आहेत. मग असा विषय आहे ना तो. मग हे थोडं स्वस्तात बसतं बा. म्हणजे हे वापरल्यानंतर सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. हां, हां. चालतंय. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. सुभाष रामदास फाफळे, राहणार ओतूर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9359 151822. चालेल, चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद.